तर नमस्कार सर्वांचं स्वागत. नंतर आम्ही घेऊन आलेलो आहोत एक प्रॅक्टिस टेस्ट, एक मॉक टेस्ट सर्वांसाठी, जनरल ॲप्टिट्यूड ॲज वेल ॲज फिजिक्सवाल्यांसाठी. ओके, त्याचं काय रूपरेषा आहे ते तुम्हाला मी एक थोडक्यात 2 मिनिटात सांगून देतो. तर जनरल ॲप्टिट्यूड, ओके, जनरल ॲप्टिट्यूड वाल्यांसाठी एक जे मॉक टेस्ट आहे त्याच्यात 10 युनिटवर, प्रत्येक युनिटवर 150 असे प्रश्नाची टेस्ट राहणार आहे. पण 150ला आम्ही डिवाइड केलेला आहे 50-50-50 असं 3 भागात. सो युनिट 1 राहील जे की जनरल ॲप्टिट्यूडचा, याच्यावर 50 क्वेश्चन्स, हे 50 क्वेश्चन्स आणि हे 50 क्वेश्चन, म्हणजे टोटल 150. ही झाली युनिट म्हणजे टेस्ट 1. युनिट 1 वरची टेस्ट 1, ही टेस्ट 2 आणि ही झाली टेस्ट 3. ओके, ही टेस्ट 3. तो अशा 3 टेस्ट राहणार आहे प्रत्येक युनिटवर 3 टेस्ट टिल हे असे. आता ही युनिट 1 होता, टिल युनिट 10 सेम टू सेम पॅटर्न. इथं पण 50 प्रश्नाची एक टेस्ट, इथं पण 50 प्रश्नाची एक टेस्ट आणि इथं पण 50 प्रश्नाची एक टेस्ट. ही टेस्ट 1, टेस्ट 2 आणि टेस्ट 3. गॉट इट. अशा प्रत्येकाच्यावर सेकंड, लेट मी चेक असं आहे की नाही. सेम पॅटर्न आहे. प्रत्येक युनिट 1 पासून तर युनिट 10 पर्यंत प्रत्येक युनिटवर 50 प्रश्नांच्या 3 टेस्ट राहतील. 50 प्रश्नांच्या 3 टेस्ट राहतील युनिट 1 पासून तर युनिट 10 पर्यंत. आणि लास्टला फुल सिलेबसवर 4 टेस्ट राहतील. किती? 4. ही टेस्ट 1, ही टेस्ट 2, 3 आणि ही टेस्ट 4. आणि प्रत्येक टेस्टमध्ये किती प्रश्न राहतील? 50 क्वेश्चन्स. ओके, 50 प्रश्न राहतील याच्यात पण, कारण की तुम्हाला महाराष्ट्र सेटमध्ये जे तुमचा पार्ट 1 आहे त्यात 50च प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही या टेस्टमध्ये पण 50 प्रश्न ठेवलेले आहे. पण किती झाले टोटल प्रश्न? इथं किती झाले? 150 × 10, म्हणजे ते झाले 1500 आणि हे 200. टोटल म्हणजे तुम्हाला इथे भेटत आहे पार्ट 1 मध्ये 1700 क्वेश्चन्स. टोटल 1700 क्वेश्चन्स. ओके, 1700 क्वेश्चन्स. जर तुम्ही 1700 क्वेश्चनची तयारी करून गेले आणि हे सर्व क्वेश्चन बेस्ट राहतील. ओके, जर तुम्ही एवढ्या प्रश्नांची तयारी करून गेले तर मला तरी वाटते तुम्हाला पार्ट 1 मध्ये चांगलेच मार्क भेटतील. जर तुम्ही हे चांगले प्रश्न, 1700 प्रश्न चांगल्या म्हणजे येणं केले. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे, ती खरं ते अभ्यास करत आहे आणि त्यांना पेपर काढायचाच आहे. त्यांना हे एक्झाम क्वालिफाय करायची आहे. त्यांच्यासाठी ते व्हिडिओ आहे, त्यांच्यासाठी ती मॉक टेस्ट आहे, त्यांच्यासाठी ते एक्झाम टेस्ट आहे, प्रॅक्टिस टेस्ट आहे. ओके, तिथे तुम्हाला पार्ट 1 मध्ये किती भेटणार आहे टोटल जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला जवळपास इथे भेटणार आहे 1700 प्रश्न. तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक युनिटवर 3 टेस्ट आणि लास्टला फुल सिलेबसवर 4 टेस्ट. आणि याची प्राइस राहणार आहे ₹401. ओके, ₹401. हे टेस्ट, हे झालं जनरल ॲप्टिट्यूडवाल्यांसाठी. याची प्राइस राहणार आहे ₹401. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी पुढे. आणि फिजिक्सवाल्यांसाठी पण युनिट 1 पासून तर युनिट 10 पर्यंत प्रत्येक याच्यावर तुम्हाला राहील भेटणार आहे 100 क्वेश्चन्सची एक टेस्ट. ओके, आम्ही समोरून वाढू शकतो जर आम्हाला वाटलं नाही विद्यार्थ्यांना अजून प्रश्न द्यायची गरज आहे, विद्यार्थ्यांचा सपोर्ट चांगला भेटत आहे, तर आम्ही याच्यात अजून ॲड करणार, अजून प्रश्न एक टेस्ट वाढवणार. सध्या तरी आम्ही प्रत्येक युनिटवर 100 क्वेश्चनची एक टेस्ट घेत आहोत. तर युनिट 10 पर्यंत 100 क्वेश्चनची एक टेस्ट, म्हणजे इथे तुमचे झाले टोटल 1000 क्वेश्चन्स. युनिट 1 पासून तर युनिट 10 पर्यंत 1000 क्वेश्चन. आणि त्यात आम्ही पुन्हा ॲड केलेला आहे फायनल टेस्ट. फायनल टेस्ट किती राहणार आहे तुम्हाला? 100 प्रश्नाच्या 4 टेस्ट. इथं पण 100 क्वेश्चन्स. ओके, हे टेस्ट 1, ही 2, ही 3 आणि ही टेस्ट 4. आणि प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला भेटणार आहे 100 क्वेश्चन. इथं पण 100 क्वेश्चन्स प्रत्येक टेस्टमध्ये. इथे झाले हे 400 आणि ते 1000. हे 400 आणि हे 1000, म्हणजे जवळपास तुम्हाला इथं पण तुम्हाला 1400 क्वेश्चन्स भेटणार आहे. म्हणजे फिजिक्समध्ये 1400 क्वेश्चन्स आणि
इथे 1700 क्वेश्चन जनरल ॲप्टिट्यूडमध्ये. आता आणि फिजिक्सवाल्यांची प्राईज राहणार आहे इथे लिहितो फिजिक्सवाल्यांसाठी. फिजिक्स हे किती झाले 1400 क्वेश्चन्स. 1400 क्वेश्चन्स याची प्राईज राहणार आहे ₹351. ओके, ₹351. तुम्हाला काय करायचं आहे, ही मॉक टेस्ट किंवा ही प्रॅक्टिस टेस्ट घेण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या नंबरवर 8530409656 वर फोनपे किंवा पेटीएमद्वारे पेमेंट करायचं आहे. फोनपे किंवा पेटीएमद्वारे पेमेंट करायचं आहे. त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर तुमच्या नावासोबत पाठवायचा आहे. सेंड ऑन दिस व्हॉट्सअप स्क्रीनशॉट ऑफ युअर पेमेंट, स्क्रीनशॉट and your name, okay, your name तुमचं नाव पाठवायचं स्क्रीनशॉट आणि युअर नेम. पेमेंट केले जे तुम्ही पेमेंट करसाल फोनपे किंवा पेटीएमद्वारे त्याचं एक स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. आणि ही टेस्ट चालू होणार आहे येणाऱ्या 20 मार्चपासून. कधीपासून? 20 मार्च. ओके, सॉरी इथेच लिहितो 20 मार्चपासून. ओके, 20 मार्चपासून. आणि हे तुम्हाला प्रायव्हेट गुगल फॉर्मद्वारे भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही हे गुगल फॉर्म जरी कोणाला शेअर केला तरी ते पुढचा माणूस त्याला यूज करू शकणार नाही, कारण की तोपर्यंत आम्ही इथून आता व्हेरिफिकेशन करणार नाही तोपर्यंत पुढचा माणूस त्यात लॉग इन करू शकणार नाही. त्यामुळे याच्यात काही टेन्शनचा प्रश्न नाही. तुम्हाला प्रायव्हेट गुगल फॉर्मद्वारे ही एक्झाम भेटणार आहे. तुम्हाला फक्त पेमेंट करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि पेमेंट केल्यावर काही वेळानं 20 मार्चच्या आधी करसाल तर 20 मार्चपासूनच चालू होणार आहे. पण 20 मार्च नंतर केले तर तुम्हाला 2-3 घंट्यात तुम्हाला तुमची टेस्ट भेटून जाईल. ओके, तर असा प्लॅन आहे, अशी आयडिया आहे आमची. आणि हे तुम्हाला ज्याला कोणाला पाहिजे असेल ते या दिलेल्या स्क्रीनशॉट दिलेल्या नंबरवर 8530409656 या नंबरवर आपलं पेमेंट करून स्क्रीनशॉट वगैरे त्याचं स्क्रीनशॉट आणि तुमचं नाव पाठवा. मग तुमचं व्हेरिफिकेशन करून लगेचच तुम्हाला तुमची टेस्ट मिळून जाईल. सो ज्याला खरंच अभ्यास करायची आहे, त्याला खरंच एक्झाम काढायची आहे, त्यांच्यासाठी ही खरंच आवश्यक आहे आणि जास्त काय महाग नाही आहे. फिजिक्सवाल्यांसाठी फक्त किती आहे 351. आणि जनरल ॲप्टिट्यूड याच्यात तुम्हाला जवळपास 1700 क्वेश्चन्स भेटणार आहे. 1700 क्वेश्चन्स. आणि याची फी आम्ही जवळ ठेवलेली आहे फक्त ₹401. 401 मध्ये 401 रुपयात तुम्हाला किती टेस्ट भेटत आहे? 50-50च्या 3 प्रत्येक मिनिटवर. म्हणजे तुम्हाला तिथं जवळपास ते 10 आणि ते पुन्हा लास्टला 4 भरपूर टेस्ट भेटत आहे. भरपूर भेटत आहे. 15 ते 4 19 जोड 17 भरपूर टेस्ट. ओके, तुम्ही प्रश्न मोजून घ्या. आता तुम्हाला काय सांगू, मी तर करणारच आहे, मला माहिती आहे का तुमचा काय प्रॉब्लेम नाही. तर अशी टेस्ट आहे, तुम्ही करा कॉन्टॅक्ट. तुम्हाला बेस्ट विशेस तुमच्या एक्झामसाठी. ओके, हॅव अ गुड डे.